खरीपाच्या हंगामाला सुरुवात जी आहे ती झालेली आहे आणि पावसाळ्यानंतर आता शेतकऱ्यांची पेरणीकडे जी आहे ती वाटचाल सुरू झाली आहे. त्याआधी जर पाहिलं तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचं बियाणं जे आहे ते मिळावं यासाठी महाबीजकडून या जिल्ह्यातील मागणीनुसार बियाण्याच्या पुरवठ्याला जे आहे ते सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. आपण पाहू शकतो की सोयाबीन आणि कपाशीच्या पिकाचं बियाणं जे आहे ते यवतमाळच्या या महाबीजच्या केंद्रावर जे आहे त्या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे. महाडीबीटीच्या अंतर्गत जर पाहिलं तर ऑनलाईन अर्ज करताना शेतकऱ्या बऱ्याचशा अडचणी गेल्या तरी देखील अनेक शेतकऱ्यांनी नोंदी ज्या आहेत ते या ठिकाणी केलेल्या. आपल्यासोबत महाबीजचे व्यवस्थापक आहेत. सर, यावर्षीची काय परिस्थिती नेमकी बियाण्याची आहे? किती बियाणं महाबीजद्वारे शेतकऱ्यांना दिलं जाणार आहे? यावर्षी महाबीजद्वारे जिल्ह्यांतर्गत जवळपास 12 ते 12,500 क्विंटल बियाणं सोयाबीनचं उपलब्ध आहे. त्यानंतर तुरीचं सुद्धा 1700 क्विंटल पर्यंतचं बियाणं जिल्ह्यांतर्गत आतापर्यंत उपलब्ध झालेलं आहे. यासाठी यावेळेस राज्य शासनाने आपल्या सोयाबीन बियाण्यावर सबसिडी जाहीर केलेली आहे आणि 3500 हेक्टर क्षेत्राला लागणारं जे जिल्ह्यांतर्गत बियाणं आहे ते सर्व मोफत दिलं जाणार आहे शेतकऱ्यांना. त्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करून त्यानुसार त्याची यादी जाहीर होईल आणि त्या यादीनुसार त्या शेतकऱ्याला SMS जाईल आणि तो SMS घेऊन जर तो दुकानात गेला तर दुकानात तो SMS दाखवून आणि त्याचा ॲग्रीस्टॅक नंबर देऊन किंवा आधार कार्ड नंबर देऊन त्याला 1 हेक्टर मर्यादेपर्यंतचं बियाणं हे मोफत मिळणार आहे. महाडीबीटीवर ऑनलाईन नोंदणी करून शेतकऱ्यांना बियाणं जे आहेत ते मोफत मिळणार, ही सरकारची योजना आहे. त्यामध्ये जर पाहिलं 29 तारीख जी आहे ती शेवटची होती नोंदणी करण्याची. मात्र ऑनलाईन पोर्टलमध्ये अनेक अडचणी असल्यामुळे शेतकरी सध्या वंचित राहण्याची शक्यता आहे. नाही, त्यामध्ये जर पोर्टलचा काही इश्यू आला तर शासकीय पुन्हा निर्णय बदलण्याची काही शक्यता आहे. हे सगळं आपलं कृषी विभागामार्फत याचं नियोजन चालू आहे. त्या नियोजनात जर काही बदल झाला तर शेतकऱ्यांना आपल्याला कळवता येईल. किती साधारणतः बियाणं शेतकऱ्यांचा आतापर्यंत नोंदणी झालेली आहे महाडीबीटी? आज बहुतेक संध्याकाळी ती यादी जाहीर होणार आहे. आजपर्यंत त्यांना एक्सटेन्शन दिलं होतं 31-30 तारखेपर्यंत. आज संध्याकाळी त्याची यादी ते डिक्लेअर करतील आणि त्यानंतर कळेल की उद्या आपल्याला काय स्थिती आहे. तर उद्या पुन्हा जर त्याची पुन्हा नोंदणी करायची त्याला एक्सटेन्शन देण्यात येईल. असं जोपर्यंत बियाण्याची उपलब्धता आहे तोपर्यंत त्याचं एक्सटेन्शन होईल. निश्चित ऑनलाईन पद्धतीनं शेतकऱ्यांनी महाडीबीटीद्वारे अर्ज जो आहे तो बियाण्यासाठी करायचा आणि मोफत बियाणं जे आहे ते शेतकऱ्यांना महाबीजद्वारे जे आहे ते देण्यात येणार असल्याचं सांगितलं. एकंदरीत जर पाहिलं तर जिल्ह्याच्या शेतकरी आणि जिल्ह्यातील संपूर्ण शेतकऱ्यांना लागेल तितकं बियाणं जे आहे ते महाबीजच्या वतीनं तूर आणि सोयाबीनचं उपलब्ध करण्यात येणार असल्याचं सांगितलं. विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ.